नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 8 वाजलेत बघा. तर रात्री थोडी झोप झाली नाही, भीतीनं का ते तुम्हाला सांगते. भांडे घासून घेतले 10-10:15 वाजता आणि एडिटिंगला सगळे कामं झाल्याशिवाय मी बसत नाही. मग साईचं कसं मोबाईलवरती थोडं काम होतं, तिचं काहीतरी शाळेचं प्रोजेक्ट बनवायचं चालू होतं. म्हटलं चला ह्यांना म्हटलं जेवण केलं, फेरफटका मारूया. तर हातात मोबाईल नाही, टॉर्च नाही, काय नाही. अगदी थोड्या अंतरावरतीच गेलेलो होतो. जाताना गेलो व्यवस्थित, सोबत लकी होता. कुठं जाईल तिथं ना आपला लकी येतोच. आणि एकदम बघा जेव्हा येत होतं ना, आपल्याला कसं आता वर तोंड करून चालायची सवय असते, बिनधास्त जवळ तर गेलो होतो. पण एकदम बघा थोड्याशा अगदी एक हाताच्या अंतरावरच, एवढ्या हाताच्या अंतरावर जायला एकदम यांना दिसला. चांगलं मोठा असं बसलेला बघा रस्त्यावरती. तर ह्याने काय पटकन मला सांगितलं नाही, मी त्याच दिशेने चालले होते. फक्त हात ओढून अश्विनी ह्या बाजूने आणि वरडले मला. कधी फिरायला जाताना मोबाईल बॅटरी काहीतरी घेत जा. बरंच दिलं भाषण ह्यांनी. एका बाजूला बघितलं तर हल्लं नाही, काय नाही, एका जागी होतं बघा. पण आम्ही आलो घरी. अंगाला अजून काटा येत आहे. रात्रभर स्वप्नात तेच, त्यामुळं झोपच झाली नाही. सकाळी उठले परत 5 मिनिट परत म्हणून चला मरू दे. 7लाच म्हणजे सगळं बाहेरचं झाडाला चालू केलं. किती जरी अंतर झालं तर येतेच आम्हाला रस्ता तुम्हाला दिसते बघा, गाडी तिथेच दिसला होता ना. मग पाचोळा झाडताना वगैरे काय दिसणार नाही, त्यामुळं ना बाहेरचं उशिरा झाडले आणि जे काय घरात होतं ते सगळं करून घेतलं. चला स्वयंपाकाची तयारी, परत आपल्याला कुरवड्या वगैरे करायच्या आहेत. फक्त जे अनुभव होतं ना ते तुमच्याशी शेअर केलं. अगदी भीतीदायक. रात्री झोप पाय पडला असं तर काय झालं असतं का माहिती. फिरायला जायचं म्हटलं तरी पण रात्रीचं खूप असं अवघड आहे बघा. आणि भाजीचं एक टेन्शन. आणि घरचं आता हरभरा आहेत आणि हरभरा कधीही पौष्टिक. सेम जसं छोले करतो ना सेम त्याच पद्धतीचं मी हरभराचं अगदी ग्रेव्हीदार भाजी करणारे. बाहेर हरभरा ठेवले उकडायला, कणिक वगैरे मळून घेतलेले आणि बरंच काय काय तयारी केली. देवपूजा पण माझ्या आवरली बघा. आता म्हटलं पहिलं हे काढावं, चिकावरचं जे एक्स्ट्राचं पाणी असतं. काल तुम्हाला भरपूर असं पातेल पण म्हणजे बऱ्याच ताई आहेत म्हणतात अश्विनी कुरड्या का म्हणजे तळल्या की किंवा खायला बोलव किंवा मला पाठव. तुम्ही या सगळ्या मस्तपैकी जेवण पण छान बनवू. जे फ्रेश कुरड्या पापड्या आहेत ते पण तळून व्यवस्थित आपण बसून पोट भरून खाऊ या. काय नाही असं काय नाही की पाठवू पण मी शकत नाही, पत्ता तुमचं काय माहीत नाही आणि मी विकू पण शकत नाही. कारण की बघा भरपूर असं मला त्रास आहे कंबरदुखीचा वगैरे, त्यातलं पण मी करत असते. बऱ्याच ताई म्हणतात की अश्विनी कुरड्या विकणार का. हा, एखाद्या वेळेस काल आमचं चिक करताना आईचं माझं गमश्री झालं की चेष्टा मस्करे. म्हणजे कसं आता कोणाकोणाकडे बघा जसं मोठमोठ्या हॉटेलमध्ये इडलीचं पीठ वगैरे तयार करायचं मशीन असते ना, सेम त्याच पद्धतीचं चिक काढायचं मशीन असते. परत प्लस कुरड्याचं फिरवायचं हातात शेवग्याला लागत नाही. ते काही जास्तीचं म्हणजे 1,500-2 हजारला मिळते. पण अशा काही भांडवल घ्यावं लागतं, मग तेथून विकलं तर परवडतं. आपण हाताने दाबून चिक काढून किंवा जास्त आपल्या हाताखाली कोण मनुष्यबळ नाहीये. आई आपल्या करतात तेवढंच लिंबू टिंबू, तेच माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप आहे. तर आज लवकर उठलेत बच्चे कंपनी, सई आणि परी. हरभरा आपल्या शिजतेवर म्हटलं ग्रेव्हीचा मी तयारी करून ठेवलीच. चिकाचं आधी पाणी काढून घेते आणि दररोज मला तुम्ही म्हणताल अश्विनी दररोज हे काय दाखवते, पण मला इथं आले की खरंच खूप खूपच फ्रेश वाटतंय. चला चिक काढून घेते. तर हे बघा काढताना फुल्ल पातेलं काल तुम्हाला पांढरं शिपट असं दिसत होतं, पण हे बघा तर यातलं सगळं ताम वरती आलंय आणि सगळं पाणी आता मी काढून घेते. अगदी सावकाश. अगदी पांढरं होतं का नाही काल. चला हे आधी झाडाला पाणी ओतून येते. पाटी फुल्ल भरली आपली. चिक्कू पण इतके पडायला ना आपल्या झाडाचे. आज मी आयडियाच करणार आहे, जे काय सगळे चिक्कू आहेत ना ते सगळे चिक्कू आज गंगू संगू खातेत का बघणार. कारण की बघावं असं वाटेल ना, दररोज 10-20 चिक्कू पडायला लागलेत आपले बघा. आणखी भरपूर असे चिक्कू पडलेत. सगळं काम झालं की मी ट्राय करणार आहे संगू गंगू चिक्कू खातेत का, त्याशिवाय मनाला शांती भेटणार नाही. ते फेस आहे ना, फेस पाणीच पाणी तेवढंच. आगच फेस अजिबात घ्यायचं नाही.
चीक आहे ना तेवढंच मी मोजून ठेवत असते पाणी. जसं की आता मी बोटाचं माप घेतले तर माझं 3 बोट भरलेले, तर परत चीक ह्यातच ओतणार आणि ह्याच पातेल्याने मी पाणी मोजून घेणार. काल दाखवले पण जे नवीन ताई बघतात त्यांच्यासाठी. हरभऱ्याच्या ग्रेव्हीसाठी कांदा टमॅटो वापरून घेतले मी आणि तेजपत्ता, आपलं खडे मसाले आहेत आणि थोडं लसूण. रबरबीत करायची भाजी मला आणि आधी खोबरं बारीक करून घेते, मग नंतर ही ग्रेव्ही सगळं बारीक करून घेते. ओलं खोबरं मिक्स केलं तर अजिबात सगळं काही बारीक होत नाही, त्यामुळे आधी ओलं खोबरं बारीक करून घेते. हे बघा एकदम बारीक सगळं त्याच्यामध्ये घालणं. जेव्हा हरभरा शिजत होता ना त्याच वेळेस मी वापरून घेतलेलं आणखी सोपं. फक्त कांदा टमॅटो व्यवस्थित चेक करायचं. तर हे पण तेल, जिरे, मोहरी. तर तेल लय गरम झालं ते बाकीचं साहित्य घेतो आणि त्याच्यामध्ये बेडगी मिरची आणि आलं संपलं आहे माझ्याकडं, त्यामुळं आलं नाही. छान याला ना तेल सुटून देणार. गरम मसाला, हळद घातले, मीठ, तिखट. छान याला ना आता तर येऊन द्यायचं, मगच मी बाहेर जाऊन मिक्स करणार ह्याला. हे बघा आपली ग्रेव्ही मस्त साईडनं उकळते, तर हे जाऊन मिक्स करते आता बाहेर नेऊन. गॅस बंद. तर आपले हरभरे पण छान शिजलेत मस्त. अगदी रबरबीत असे भाजी तयार. आवला का शेळीचा काय करून आलाय तिथं? होय हे बघा जायजोय हौदात जाऊन बसलेत. पोरं गेलते वाटतं आता. सईपरीचा एक फ्रेंड आलाय. काय 10 वाजता, आता 10 वाजता जायजुई जायजुई. आता ना सईकडे फिरतेत करतेत काय नाही निवांत आहेत. आता आगावपणा करायला चालू केलं जायजुई. हे बघा चालू द्यायचं. पण शेवग्याच्या शेंग ना इतक्या लागलेत ना, भरपूर लागलेत आणि बाहेरच्या बाजूला ना खूप शेंगा लागलेत, पण ह्यांना वेळच नाही. हे घरीच नसते ते, त्यामुळे कधी काढावं काही कळ नाही. बघा निवार व्हायला लागलेत. का माहिती आता कधी काढायचं होतं. कोथिंबीर आणि आल्याची कमी आहे बस. एक नंबर आपलं हे बघा. ह्याच्यामध्ये ना तुम्ही बटाटा पण शिजवून घालू शकता, पण बटाटा मी रात्रीच केले होते त्यामुळे बटाटा मी ह्याच्यामध्ये नाही घातलं. तेच भाज्या होत्यात. मग हे बघा तर एवढं एक्स्ट्रा मी पाणी काढते. थोडंसं एक्स्ट्रा घातलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये पापड खा आणि मीठ. मी तरी काय करते शक्यतो खालीच काढून घेत असते, मग मी पीठ वतते. वत्ता आई बघा अशा पद्धतीने सावकाश एकसारखं डाव आपलं फिरवत राहायचं चाटून. ओके कलरच्या उद्या करू शेवटच्या दिवशी. काय करू दीदी म्हणते पांढरं पाण्यातच घालावं लागते का. आता जाळ कमी झाली.
जी काय सगळी मेहनत आहे आता इथंच आहे. एकसारखं गरगटत राहायचं. गाठी अजिबात होऊ द्यायच नाही. तुम्ही लाटणं घ्या, डाव घ्या, काही घ्या. हे बघा पीठ गरगटून ठेवले असं सगळं एकसारखं. आणि दर 10-10, 5-5 मिनिटाला मात्र ह्याला चाटू द्यायचं. तर ते का मी दाखवत नाही. किमान अर्धा तास तरी मस्त व्यवस्थित शिजायला पाहिजे. सकाळचे वाजलेत 11. तर तयार होऊन चालले बघा बाहेर. तर आपल्या मळ्या इकडेच ना ह्यांचे खास फ्रेंड आहेत. तर त्यांना बघायला जायचंय. मध्ये जेव्हा सांगलीला हे गेले होते ना एक 8-10 दिवसापूर्वी आई यायच्या अगोदर, त्याच पेशंटला आज आम्हाला जायचंय बघायला. तर सगळं आवरले. कुरड्या पापड्या करायचं म्हटलं की भरपूर अशी भांडे पडतात, खूप पडतात. आणि सैपरला घालूनच सगळ्या गोष्टी केली मी. कुरड्या म्हणा, भांडी, परत कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं. हे पण आलेत आत्ताच मळ्यात. म्हणलं परत हे मळ्यात जायच्या अगोदर ते पेशंटला बघावं. दररोज असंच होते, बघायचं म्हणतोय आणि सगळ्या गोष्टी राहून जातात. आणि सकाळी म्हणजे सईपरी बघा खूप गडबड. सईचा एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये ती होती. परीचं पण कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतले ते एक. आणि सुकी भाजी काय बनवलं नाही. सकाळचं आपलं रबरबीत बनवलं होतं आपलं ह्याचं काय ते हरभऱ्याचं. तर मुली आवडीनं तेच घेऊन गेलेत आणि खाऊन पण गेलेत. खरंच इतका छान कट आले. भाजी शक्यतो सईपरीने येत नाहीत, पण खाऊन बघून गेल्या. तर ह्यातलं फक्त मी हरभर असं काढून दिले दोघी. त्यांना मी पाठवले बघा गावात. काय बिस्किट पुढे थोडं रवा, साखर वगैरे असं काही काय ना म्हणलं. जाऊन तिथं एक अर्धा-1 तास बसून मग घरी आल्यानंतर जेवण करेन मी. जेवण वगैरे काय झालं नाही घरी आल्यानंतर. बघा 3 वाजलेत. यांच्यासाठी ठेवलाय चहा. हे चाललेत मळ्याला. काय चाललंय मळ्यात? दोन्ही चालले का? आणि आम्ही गेलतो ना दुपारी, तर तिथनं पप्पाया दिलेत. आणि इकडं बघा ज्या कुरड्या आहेत कालच्या, त्या आता मी सगळं भरून ठेवणार आहे. हे बघ सांडगचूर. आणि ह्या सगळ्या आता उलटणार आहे मी, ह्या सगळ्या कुरड्या. तुमचं मळ्यातले ब्लॉग चालू करा की का चॅनल बंद केलाय? का बरं का टाकलं नाही व्हिडिओ तुम्ही इतके दिवस? खरं किती कामाचे दिवस होते. हा आता उन्हाळ्यातली कामं कमी होती ती. काय चालू होईल तेव्हा? आता काढणी चालू होते आपल्या तुरी. ही दुसऱ्या लॉट येते तुरीच्या. हे बघा परुबाई झाली फ्रेश आल्या. हा तर एका ताईने विचारलं होतं मनी प्लांट कुठला घेतला. तर सोलापुरातनं मी आणले होते माझ्या माहेरवरून. आणि अंड्यापासून चांगली ग्रोथ आहे. हे बघा बघायला अगदी फ्रेश वाटतंय. एकदम म्हणजे मस्तच वाटतंय. हा चिकाच्या वड्या करायच्या. किटलीवरनं का आलं का? चल करूया आता चिकाच्या वड्या. संध्याकाळचे बघा 4 वाजलेत. तर मी गेले होते ना, माझे दीरच आहेत ते. आणि जास्त दीर कमी आणि यांचे मित्र जास्त आहेत. तर त्यांची म्हैस वेली होती ना. हे बघा असं एक चांगलं 1 लिटरभर असं कच्चं दूध दिलेलं आहे. तर हे दूध आहे ना, पहिल्या दिवशीचे जे दूध असेल तर ह्याच्यात चिकाची वडा बनते. आणि तसंच इकडे बघा सोनू आमच्यासाठी चहा ठेवलाय. आणि इकडे बघा 1 लिटरभर असं दूध आहे. तर ह्याच्यामध्ये बघा भरपूर असं वेलायची घातले. तर ह्याच्यामध्ये सुंठ घातलं तर पण चालतंय, पण मी एकदम असं विलायची पावडर करून ठेवले. पटकन असं उपयोगाला येते कधीही. आणि 1 लिटर आहे आई. आई म्हणते ती बरंच दिलंय की लय होता आणखीन. हा पप्पा काका त्यांनी म्हटलं आता सगळे भांडे घासायचे अगोदर हे चिकाचे भांडे पण सगळं घेऊन जावावं. हा पहिल्या दिवसाची चिक कोण देत नसते ताई. एकतर पहिल्या दिवसात देत नाही ते. काय नाही त्यांनी करतील. तर याच्यामध्ये गोड जितकं गोड तितकं छान. हा आम्ही गेलतो बघायला काकांना. थांब असं हा दूध जास्त निघालंय. आणि हे बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं. कर मी गोड घालते सगळं. बाबांना गोडच आवडते ना. कर मिक्स. थांब करा मिक्स. शक्यतो हे दूध मिळत नाही, पण गाव भागात एकामेकांना देतात. तर चला म्हटलं वड्या करावं. चुलीवरती करायला काय हरकत नाही, पण ते धुरकटलेलं थोडं काळा दिसतंय ना, त्यामुळे मी चुलीवर नकोच म्हटलं करायला. वारं पण खूप सुटले बाहेर. तर कढई घेतले, कढईत पाणी घेतले. आणि ताटामध्येच मी हे बघा 3-4 बॅच होते.
हे असं ठेवणार आहे. आणि परत मला गव्हाचं चीक पण काढायचंय. आज आणखीन एक शेर आहे आपलं कुरडा करायचा. खरंच गलय दूध दिले. नाहीतर दुसरं कोण देते ना, 1-2च ही होते प्लेटातलं. होय की. आणि पाणी जेव्हा उकळते त्यावेळेसच मी त्याच्यावरती हे ताट ठेवणार आणि त्याच्यावरती पण झाकण ठेवायचं. चहा पण उकळायला लागलाय, त्यांना मगाशी करून दिलेलं. आणि आता पाणी पण उकळायला लागलंय. ताट ठेवून घेते. पण दूध पण एकदाच उकळायला लागलंय. मापाचं ताट आहे बरोबर. बसलं ह्याच्यावरती झाकण झाकून बसलं आणि याच्यावरती ना झाकून घ्यायचं. पकडणं विषय चालला होता. कशावर चाललाय, कशावर उपयोग आहे म्हणता तुरटी तुम्ही? तुरटी भिजत घालून करणार बारके लोटक्यात आणि गार नाही पोतंडे करून असं डोळ्यात सोडत होतं. डोळा पोतंडे म्हणजे काय? फडकं बर. मग काय होत होतं? गार वाटायचं. होय का? तुरटीचं चिपडायचं डोळं. त्यामुळे पहिले कुठली औषध पाहिजे हेच उपाय. धनंजिर भिजत घालायचं लोटक्यात संक्रांती. बर. ती गार पाणी असायचं ती डोळ्यावरती. कशाचं औषध पाणी पहिले करायची आपली काय करते. आता औषधानं तर काय कमी आहे, सगळंच जास्तच होते. कुठला आजार कमी होते? कुठलाच आजार कमी होत नाही. इकडं आपली वडी बघू. वडीला काही दम नाही घेणार. वडे आपले मस्त होते. चाकू क्लिअर लागलाय. वडे आपले तयार असतात. कशाला हो तुम्हाला? वय तुमचं नख निघून गेलं असतं. नख निघून कमी झाले का बाई? ह्या पायाला का नख निघून गेलं असतं. तुमचं ताकद चांगली आहे. ही नाही ना, बीपी साखर नाही त्यामुळे दुख होत नाही. आई ना आमच्या ना दुसरं बोका येऊन बोच करून गेलेला. टीटीचं इंजेक्शन पण घेऊन आलंय पण जखम झाली नाही. आई ना एखाद्याला किती जखमा होते त्या. नाही तुमचं चांगलं आहे. शरीरात तर रक्त बी चांगलं आहे. आमच्यापेक्षा तर चांगलं आहे. दुधामध्ये थोडस असं प्रमाण असेल ना पाण्याचं वगैरे तर हे साईडनं पाणी राहतंय. पण हे पाणी काढून घ्यायचं. आता चला मी आधी हातात माझ्याच मोबाईल आहे पकडणं हे काढून घेते ताट. आणि हे पाणी आहे का आता मी काढून घेते. म्हणजे दुधावरचं जे पाणी असते ते साईडला पाणी घालते. त्याच्यात घालू का? आटते. तर ही वडी आहे ना गार झाल्यावर काढते आणि दुसरं ताट घेऊ. आता दुसऱ्या ताटामध्ये ही वडी करून घेते अशाच प्रकारे. आणि वडी केल्यानंतर सांगते जरा गार झाली मग वड्या पाडते. हे बघा दुसरी बॅच पण लावून घेते. मला वाटतं 3 ताट होते. 3 एक हाट मीच कापते. दामी धरते. काप चौकन. मी कापू कपडा? का पटापटा जाते. कर कशा पण आकारात कर. एक नंबर निघते. पहिली मी टेस्ट करणार. बरं आजीला द्या, दीदीला द्या. अहो बिचाट नाही आई. अहो मस्तच निघाले ते. नाही मला वाटायला आजचं आहे दूध होते का नाही नीट वाटत. पनीर दिसायलाय. पनीर का नाही? दीदीला पण दे. उद्घाटन करा. सर मला पुढचं पटापटा कडून दे सर पटकन. जा ओ काय दीदीला कसं झालंय? परीला तर आवडलं. सोनू या. छान झालं आई. सुद्धा आता चिक्कू घालू बघू. काय पौष्टिक आहे की आई हे हो खायला पाहिजे. हे घालून बघू का थोडे. हे बघा चिक्कू घालायचं चाललंय शेळीला. सगळे चिक्कू खाली पडायला लागलेत. काय पडायला लागलेत का माहित नाही. आणते तुलाच आणते नाश्ता. थांब बाई वरडा लागले शेळी. तुलाच आणते म्हणलं. संगू वरडती. हात कापल. हा बस एवढा बाकी तर बस होते. येते बी काढायच पिल्लू. नाही छोट आहे ते. पोनीच घालत जा दररोज.
ओके घालून बघ. हा चेक करूया पहिला आई. चिरायचं. मग काय तर नाही खाल्लं म्हणजे श्रम वाया जायचं. निम्म 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 निम्म. हा तो निम्म हे बघा शेळीला वैरण घालायला विसरू तुम्ही. हा ए ते कोकराला म्हणजे नंदीला घाल. बरे हे असू दे नको आता ते घाल जा. निम्म घाला समान. चालले बाई साळू. चिक्कू वाया गेले ग म्हणून झाडांना पाणी भरपूर घालत जायचं. आता उन्हाळा आहे ना आता. हो काय झालं नंदी खायला लागलाय. खात्यात काय झाले गोड आहे फळ आहे ते. जाय जुई ही जोडी कुठे जाईल तिथे जोडी फिरत असते ते. खायला लागले पौष्टिक अन्न. काय झालं ह्यांना बरं झालं शेळ्या अंड्यापासून कुठलंच काहीच वाया जाईना. गुलाब खायला लागला एक दिवशी माहिती आहे ना. गंगू आल्याला खाल्ली होती माझं. हा खाल्लं लगेच. ए बाई तुझं खा. तिच्या काय ताटातलं खायला तू ये इकडे दर तुझं बघ. हे कंगवा कोणी ठेवला इथे विचारून ना. हा खायला लागलाय की कसं खाते म्हणजे असं नको नाश करू बाबा. खावा किती महाग चिक्कू आहे ते. खावा. हे सु करायला दिला आमच्या. संध्याकाळचे वाजले 7. तर आज बघा मळ्यामध्ये आपल्या पार्टी आहे वाटतं. तर आपल्या शिक्षक लोकांची भाऊ वगैरे ठेवायला तर हे पण जाणार आहे. तर ह्यांचा परत भाऊंची अशी भाकरी बांधून द्यायची आहे आणि चूल पेटवा लागलेत आई. तर दोघांची किमान ना एक 4-5 तरी भाकरी द्यावं लागणार आहे. तर पटपट म्हटलं भरपूर अशी भांडी होती. गव्हाचं चीक पण काढून घेतलं देवाला दिवा म्हणलं आधी ना सगळी भांडी मांडून घ्यावी आणि ह्यांना पण चहा ठेवते. खूप दमून आलेत. 6:15 वाजता आलेत. टायमिंग नाहीये चहा प्यायचा पण आधी कसं होते माहितीये का खूप दमून आलं का नाही मग थोडंसं चहा प्यायलं की रिलॅक्स होते. तर म्हणजे जे ह्यांचे मित्र कंपनी आणि माझे दीर तर सगळे जाणार आहेत मळ्यामध्ये. आपल्या पत्र्यामध्ये मात्र माहितीच आहे चूल आहे. जाताना या 2 कांदे द्यायचे, 2 लिंबू द्यायचे, 2 ताटे द्यायची, 1 पिशवी आणि फडक्यामध्ये ना भाकरी भाजून द्यायचं. तर आई म्हणताना तुला भाजू लागते. तर दोघं चुलीवरती भाकरी करणार आहे बघा. एवढी भांडी मांडली की पटकन बाजरीच्या भाकरी करायची आहे. आणि आज खरंच म्हणजे कधीपासून मी ते किचन मध्ये जसं की बघा चिकाच्या वड्या पण बनवायच्या झाल्या खूप छान. आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे. तर ह्या डब्यामध्ये फ्रीज मध्ये अगदी व्यवस्थित राहतं. आणि एका ताईंची कमेंट आलेली रव्याच्या कुरड्या ताई तुला कवापासून दाखव म्हणजे तू काही दाखवलीच नाही. खास ताईंसाठी बघा 1 किलो बारीक रवा आणला मी. तर हे बारीक रवा आज भिजवते मी आता संध्याकाळी. ह्याला पण 4 दिवस भिजवावं लागतात. आणि हे मोठा रवा आणलाय. आता सईपर्यंत सकाळची शाळा चालू झाली ना तर हे सकाळी भाजून ठेवून मी उद्या झालं तर भाजल्यानंतर परवा दिवशी तर नाश्त्यासाठी पटकन डबा होऊन जातो. नाश्ता असतो ना तर खास रव्याची मी कुरड्या आईने काय आवडत नाही पण खास ताईंसाठी दाखवण्यासाठी मी 1 किलोची रव्याची कुरड्या करणार आहे दाखवण्यासाठी. आधीपासून आपले व्हिडिओ पण बघतात आणि आमच्या ताईने बोलले म्हटल्यावर करायलाच पाहिजे. तर आज मी भिजत घालणार आहे. सेम 4 दिवस भिजत घालायचंय. तर चला मला भाकरी बनवून द्यायचंय आणि आम्हाला भाजी सकाळचं थोडं हरभऱ्याचं आहे. हे बघा मस्त आणि दूध वगैरे काहीतरी खायचं. तर असा आजचा दिवसभराचा रुटीन होता. कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.